भ्यायला तिथं ड्रॉप करा. तर ही T87 कपडा मार्केटमध्ये पण भाजी मार्केट जास्त येतं. हे गाइज, गुड आफ्टरनून, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर तुम्हाला ज्या व्लॉगची खूप वाट बघत होतो तुम्ही, काय माहिती बघत होते की नाही, तर जाऊ द्या, बघा का नका बघू. पण ते व्लॉग आता पार्ट 2 आहे, तर त्याचा आला पार्ट 2. आता हे पार्ट 2 आहे आणि पार्ट 3 या व्लॉगच्या नंतर असं कधी टाकन आय डोंट नो. पहिले ह्याला चांगले व्ह्यूज आला, नंतर ते लवकरात लवकर व्ह्यूज येईल. ह्याला जर चांगले व्ह्यूज आले तर त्याला पण द्यायचा प्रयत्न करा. आणि लास्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला काय काय आवडलं ते मला ह्या ब्लॉगमध्ये नक्की सांगा. तेव्हा त्या यात काही नव्हतं, पण हां ह्याच्यामध्ये आवडून तुम्हाला. तर ह्या ब्लॉगमध्ये काय आवडलं ते मला थर्ड पार्ट मी सांगा. नाही तर ह्या कमेंटमध्ये जरी सांगितलं मला खूप चांगले आहे, तर कमेंट टाका पहिले कमेंट. तर वेळ वाया न घालता आपण सुरू करू ब्लॉग. चला बाय बाय. ब्लॉगमध्ये जा, इथून नका जाऊ, ब्लॉगमध्ये जा. चला. The next day. तर गाईज, गुड मॉर्निंग. तर आता मी सकाळी उठलेलो आहे. आता टाईम झालेला आहे 7:01. आणि आता मामा ब्रश करत आहे आणि भैया काय करते कन्स्ट्रक्शनच्या कामाची व्हिडिओ काढते बा. आता आंबो अशी गिझर गरम करायला ठेवले बहुतेक चालू. एक माहिती आम्हालाच, आम्ही आंघोळ करतो. मी भेटतो तुम्हाला. चला गायज, आता मी चाललो ठाकूर कॉलेजला. गायज, आता ही क्लिपमध्ये चाललेली आहे. तर हे भैयाचं ठाकूर कॉलेज, इथं भैयाचं सेंटर लागलं होतं. तर आपण आता व्हिडिओच्या क्लिपमध्ये जातो पुढे. भैयाला तिथं ड्रॉप करा आणि मामाने मी मुंबई दर्शन करा, कारण की भैयाची एक्झाम गाडी घेऊन नाही, गाडी होती मुंबई दर्शनला. ही गाडी घेऊन जायची, ठीक आहे, घेऊन जाऊ, ठीक आहे, हरकत नाही. तर आता आम्ही बसने जाणार आहे. तर आता बस मी भेटतो मला. तर ही T87 तर गाईज, आता आम्ही आलो दादाच्या कपडा मार्केटमध्ये. कपडा मार्केटमध्ये पण भाजी मार्केट जास्त येतं. भाजी पण काय त्याचं घेऊन गेले. आम्ही आलेलो सिद्धिविनायक मंदिरमध्ये. आता आलो नाही, रस्त्याचे मामा काय आता बरं वाटेल अजून किती जाऊ. हे जाऊच करणार सिद्धिविनायक मंदिर.
मी इथे घेतोय मोतीचूर लाडू. गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्थजम्बूफलसारभक्षितम् उमासुतं शोकविनाशकारणम् नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम् गजाननं भूतगणाधिसेवितम् कपित्थजम्बूफलसारभक्षितम् उमासुतं शोकविनाशकारणम् नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम्. मुंबईमध्ये किती पोल्युशन आहे. पुरे बिल्डिंग दुप्पन्नी कांता दिसत नाही काही बिल्डिंग. आपण धूळ खूप जास्त येतं. ही बिल्डिंग बघा. Five hours later. तर काय आता आम्ही आलो CSTला. तर बघू शकता काय काय भारी आहे CSTमध्ये. तर हे किती मोठे बघा आहे. आणि त्यासमोरच आहे आणि ट्रॅफिक. तर काय करता आम्ही चाललो हॉटेल ताजला. बोललो ना नंबर पाठवायला ड्रायव्हर भैया नाही आहे. आम्हाला चालू होता गाडी. चला कम्प्युटरवर आणि तिथं किती केबी एमबी सगळं वेलकम विंडोज कुठला विंडोज हवा. वेलकम टू मुंबई. नंतर नसेल कॅमेरामध्ये बघू तर दिसतंय बघा. दिसतंय थोडं थोड्या वेळासाठी दिसलं. डबल डेकर नंबर देखता हूँ. आता आम्ही चाललो वरती. इसी नहीं वर पुढे हे समोर एसी नाही जाऊ. मुंबई दर्शन पुढं पाहिलं म्हणजे काय आठ म्हणजे. 2 seconds later. खाली जर वाटेल. चला खालीच गरम लागते बघते. पान होते ना पायलट सर. चला आपण इकडनं निघलो. आलो ना इकडे ती गाडी फिरून इकडे.
चला चलो तर आलो आम्ही ओबेरॉय हॉटेलला. तर आता आम्ही चलत आहे आता ताज हॉटेलसाठी. आपण बघू शकता की ओबेरॉय हॉटेल किती मोठे आहे. 1 मिनिट. आणि हे गाईस ताज हॉटेल आणि त्याच्या इथंच ओबेरॉय हॉटेल. ब्लॉग मी पण व्हिडिओ बनवले चांगले भारी भारी. हे काय इंडिया गेट आहे ना. हे हां हे इथं इंडिया गेट गाईस. बंद आहे का आज? सकाळी मॉर्निंगला चालू आहे बहुतेक. इथे इंडिया गेट सध्या बंद आहे म्हणून जाऊ शकत नाही आतमध्ये. तर हे गाईस ताज हॉटेल. तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो एक चांगला ताज हॉटेलचा. ट्रेन तुम्ही कॅमेऱ्यानी एवढं चांगलं बघू शकत नाही, पण जेव्हा तुम्ही समोर इथं अक्षरशः आले तेव्हा तुम्हाला चांगलं वाटेल. खूपच चांगलं आहे. आता बघा 8 बजे हे ताज हॉटेल. एक सेकंड तुम्हाला मी वाईड अँगलनी क्लिप देतो. हॉटेल ओबेरॉय अँड हॉटेल ताज. चला तर स्ट्रेट स्ट्रेट चलता कसं ना.